तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसारखी योजना ज्या वेळेला आणली त्यावेळेला आपण पहिला निकष त्याच्यामध्ये ठेवला की ती अकाउंट ही त्या महिला लाभार्थीचीच असली पाहिजे। त्याचं विशेष कारण हे होतं की जो लाभ आपण 1500चा देतो हा त्या महिलेच्या अकाउंटमध्ये गेला पाहिजे। मला अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की 50 लाख अशा महिला होत्या ज्यांचे बँकमध्ये अकाउंटच नव्हते। ते लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा हे सुरू झाले आणि त्याच्यामध्ये आधार सीडिंगची अट आपण ह्यासाठी घातली की तो लाभ हा त्यांच्या अकाउंटमध्ये जावा, कारण इतर योजनांचा लाभ हा तिथल्या पुरुषांची अकाउंटची नोंदणी असते, त्याच्यामुळे तो लाभ त्यांच्या अकाउंटमध्ये जात नाही। त्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्या योजनेमध्ये आपण जे निकष ठेवले ते इतर योजनांमध्ये महिला लाभार्थ्यांसाठी ठेवण्यात यावे अशा पद्धतीची पावलंसुद्धा उचलली जातील। किंवा आपली पुण्यामधली जी संस्था आहे यशदा संस्था आहे याच्या माध्यमातून जसे प्रशिक्षण घेतले जातात तर ते कंपल्सरी करून महिला लोकप्रतिनिधींसाठी विशेष सत्र हे यशदाच्या माध्यमातून किंवा महिला बालविकास विभागाची सुद्धा एक स्वतंत्र यंत्रणा आहे त्या माध्यमातून आयोजित करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जातील। 11 मार्च रोजी आपण ज्याचा उल्लेख केलात की यंदाचं वर्ष हे महिलांचं कृषी क्षेत्रामधलं योगदान, 11 मार्चला सेंट्रल हॉलमध्ये त्या संदर्भातला एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधींना म्हणजे सगळ्यांनाच आमंत्रित केलं आहे। त्याच्यात ज्या सूचना येतील त्यानुसार आपण ह्या संदर्भातली कारवाई ही करण्यात येईल। या व्यतिरिक्त आमदार सुरेश धस साहेबांनी काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये मुलींचा जन्मदर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात याव्या, त्याचबरोबर अबॉर्शनच्या संदर्भामध्ये काही कडक आणखीन कायदे करण्यात यावे, हुंडा असेल हुंडाबंदी असेल किंवा त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील ज्या काही सकाळीसुद्धा मला वाटते हुंड्याच्या संदर्भामध्ये एक लक्षवेधी मांडण्यात आलेली होती त्याच्यावर उत्तर गृह विभागाने दिलेलं आहे, पण गृह विभाग आणि महिला व बालविकास विभाग हे त्या क्षेत्रातील हुंडाबंदीच्या संदर्भामध्ये किंवा इतर ज्या काही त्यांच्याकडनं तिथल्या स्थानिक पातळीवरच्या ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये तिथं काही विशेष पावलं उचलतील। दूध उत्पादक महिलांचा पगार हा त्यांच्या अकाउंटमध्ये जावा या संदर्भामध्ये त्यांनी जी काही सूचना दिलेली आहे ती संबंधित दुग्ध व्यवसाय विभागाकडे देण्यात येईल। खरं हेमंतजी उगळे असतील, नारायणजी पाटील असतील, त्याचबरोबर अभिजितजी पाटील असतील, बालाजी कल्याणकर असतील आणि पटेलजी असतील, यांनी ज्या काही मुरजीबाई पटेल असतील यांनी सुद्धा ज्या काही सूचना त्यांच्या शहरी भागातल्या दृष्टिकोनातून काही ग्रामीण भागातल्या दृष्टिकोनातून मांडल्या त्याच्यामध्ये सुद्धा विभाग म्हणून इतर विभागांसोबत समन्वय साधून हा पाठपुरावा केला जाईल। मी अध्यक्ष महोदय पुन्हा एकदा आपले या सभागृहाचे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी पवार, दिवंगत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादांचे सुद्धा या निमित्ताने आभार मानेन की महिला व बाल विकास विभागाला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून महिलांचे प्रश्न सोडवले जावेत या दृष्टिकोनातून या महायुतीच्या सरकारने हे अधिकाधिक सर्वाधिक निधी हा महिला व बाल विकास विभागाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हे नेहमी विकसित विचारांचं राज्य म्हणून ओळखलं जातं आणि बालकाच्या नावाच्या समोर आईचं नाव पहिलं लावलं जावं वडिलांच्या आधी हा ऐतिहासिक निर्णय घेणारं महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य देशामधलं आहे हे मला आवर्जून या निमित्ताने सांगायचं आहे। मी पुन्हा एकदा आपले आभार मानते। कोणाचंही कदाचित याच्यातली काही नाव घेण्याचं राहून गेलं असेल, त्यांचंही काही अधिकचं नंतर सूचनांचं पत्र आलं तर ते सुद्धा विभागाच्या वतीने त्या संदर्भातलाही पाठपुरावा केला जाईल। अर्थात त्यानुसार त्यांनी त्या 3% राखीव निधीमधून पालकमंत्र्याचा तो अधिकार असतो त्याच्यातून त्यांनी प्रस्तावित करायचे असतात, तर सॅनिटरी नॅपकिनच्या संदर्भामध्ये सुद्धा स्टेट लेवलची किंवा त्या 3% राखीवमधून प्राधान्य द्यावं या पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात येतील। मंदाताई म्हात्रे यांनी आर्थिक सक्षमतेबद्दल त्याचबरोबर बचत गटांसंदर्भामध्ये या ठिकाणी त्यांनी सूचना मांडल्या आहेत, पण त्याचबरोबर फूड प्रोसेसिंग युनिटवर प्राधान्य दिलं जावं, तर त्या संदर्भातली स्थानिक जिल्हा पातळीवरची समिती ही तिथं स्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून महिला व बालविकास विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र जाईल आणि त्या संदर्भातली जिल्हास्तरीय समिती त्यांनी त्या ठिकाणी स्थापित करावी आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती करावी। त्याची जागा आणि सगळ्या ज्या बाबी आहेत
त्या समितीच्या माध्यमातून निश्चित कराव्या अशा पद्धतीच्या सूचना देण्यात येतील. सुलभाताई चव्हाण यांनी वर्किंग विमेन हॉस्टेल महिला वसतिगृहांची संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत. यावर महिला व बाल विकास विभाग म्हणून आम्ही नक्कीच त्या ठिकाणी अधिक ती संख्या केंद्र शासनाच्या माध्यमातून वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काम करू. अर्जुनजी खोतकर असतील यांनी त्या ठिकाणी काही सूचना मांडलेल्या आहेत. आदरणीय सुधीरजी मुनगंटीवार साहेबांनी या ठिकाणी अनेक सूचना मांडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये डिजिटलायझेशन असेल, ह्या संदर्भामध्ये आपण जी सूचना मांडली की राज्यातल्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना असतील त्या सगळ्या एका प्लॅटफॉर्मवर त्यांना उपलब्ध व्हाव्या, ह्या दृष्टिकोनातून आपण जी सूचना मांडलेली आहे त्याला महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून आम्ही ते प्लॅटफॉर्म हे तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी काम सुरू करू. श्वेतपत्रिका म्हणजे ज्या वेळेला 4थं महिला धोरण आणण्यात आलं तर पहिल्या 3 धोरणांपेक्षा 4थं महिला धोरण हे वेगळं ठेवण्याच्या दृष्टिकोनातून त्यात काही बाबी आम्ही नमूद केल्या. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते धोरण लवचिक असलं पाहिजे. म्हणजे पहिल्या 3 धोरणांमध्ये एखादे जर आपण त्याच्यामध्ये बाब निश्चित केली तर पुढचं धोरण येईपर्यंत ती बदलता येत नव्हती. पण 4थ्या महिला धोरणामध्ये एखादी योजना प्रभावी आहे किंवा ती कमी प्रभावी आहे याचे आपण त्याच्यामध्ये इंडिकेटर्स ठरवू शकतो आणि त्यानुसार त्याच्यामध्ये पुढचं धोरण यायच्या आधी त्याच्यामध्ये काही बदल आपण करू शकतो. तर या दृष्टिकोनातून त्या जेवढ्या आपल्या योजना आहेत याचं खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणामध्ये किती रूपांतर होतं आहे याचं एक मूल्यमापन करून त्या धोरणाच्या माध्यमातून याच्यामध्ये बदल हे करण्यात येतील. एक अतिशय महत्त्वपूर्ण सूचना ही त्यांच्या वतीने आली ती सायबर क्राईम आणि सोशल मीडिया ह्या दृष्टिकोनातून आली. खरं तर सोशल मीडिया आणि सायबर क्राईमच्या म्हणजे त्या माध्यमातून अनेक असे जे महिला सायकोलॉजिकली त्यांच्यावर परिणाम होतो, मानसिक परिणाम होतो. शेवटी एक नकारात्मक कमेंट जरी ऐकली किंवा वाचली तरी त्यांना त्यातून परिणाम हा होत असतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांवर जर खालच्या पातळीवरची टीका होत असेल, मग अगदी ती सामान्य महिला असो किंवा कुठली शासकीय अधिकारी असो किंवा लोकप्रतिनिधी असो, तर त्या संदर्भातली आणखीन काही कडक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून गृह विभागाला आम्ही उद्याच त्या संदर्भातली आम्ही आपल्या सूचनेनुसार आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यासोबत पाठपुरावा करू आणि सायबर क्राईमचं विशेष प्रशिक्षण हे अधिकाधिक शाळांमध्ये सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभागासोबत, कारण ती पिढी म्हणजे जो वयोगट आहे तो साधारणपणे त्या पद्धतीनं आहे, पण महिलांमध्ये सुद्धा आत्ता सोशल मीडिया वापरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये अगदी ग्रामपंचायत लेवलपर्यंत ते प्रशिक्षण जाण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही पावलं उचलली जातील. आणि आपण मजूर सहकारी संस्था महिला सहकारी संस्था यामध्ये जे आपण त्यांनी शासन निर्णयामध्ये काही बदल करावा या संदर्भामध्ये जी आपण सूचना दिलेली आहे ते संबंधित जो विभाग आहे त्यांना आम्ही त्या संदर्भातलं आपल्या या सूचनेनुसारचं पत्र आम्ही लिहून त्या संदर्भामध्ये सहकार विभाग हे तसा बदल हे करतील या पद्धतीचा पाठपुरावा हा केला जाईल. त्याचबरोबर 3.5 शक्तिपीठ क्षेत्रामध्ये प्राधान्याने औद्योगिक क्षेत्र विकसित करून त्याच्यामध्ये महिलांना प्राधान्य दिलं जावं. तर त्या संदर्भातलं उद्योग विभाग आणि त्यांच्या माध्यमातून, कारण 4थं महिला धोरण ज्या वेळेला आणण्यात आलं त्यावेळेला प्रत्येक विभागाला काही इंडिकेटर्स देण्यात आले की त्यांनी काय काय महिलांच्या दृष्टिकोनातून योजना आणाव्यात. तर त्यामध्ये त्यांना रेकमेंडेशन महिला बालविकास विभागाकडून 4थ्या महिला धोरणाअंतर्गत त्यांनी उद्योग विभागाने या संदर्भातलं एक धोरण तयार महिला दिनाचं औचित्य साधून आयोजित आज सभागृहामध्ये आपण आयोजित केलेल्या या विशेष चर्चेमध्ये अनेक सन्मान्य सदस्य सहभागी झाले. मी सर्वप्रथम तर अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून जे सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी सूचना मांडल्या, महिलांच्या प्रती सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या योजना असतील त्यामध्ये अधिकच्या सूचना त्या ठिकाणी दिल्या, मी त्या सगळ्यांचे आभार मानते. विशेष आभार मी महिला आमदारांचे तर मानीनच, कारण आज महिला दिन विशेष असल्यामुळे महिला आमदारांना आपण प्राधान्याने लक्षवेधी सुद्धा आपण सर्व महिला आमदारांच्याच घेतल्या आणि त्याचबरोबर महिला दिनाच्या निमित्ताने अनेक महिला आमदारांनी लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी आपल्या सूचना उपस्थित